नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी खूप 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 जास्ती खुश आहे, कारण मला जायचं आहे माहेरी. मग खूप जास्ती खुश आहे. तर इथं काढलेली आहे बॅग वगैरे. जे जे काही मला कपडे घेऊन जायचे आहेत ते पण इथे मी काढून ठेवलेले आहेत. साड्या वगैरे सगळं म्हणजे भरपूर असं साड्या वगैरे एवढे काही नाही लागत, पण मी घेऊन चालले. इथं बॅग काढलेली आहे. आणि माहेरी जायचा आनंद काही वेगळाच असतं. जरी सासरी सुख असलं तरी पण माहेरी जावंच असं वाटतं. त्याच्यामुळे खूप जास्ती खुश आहे मी, जायचं आहे म्हणून. तर आता बघू, आता दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी बॅग भरेन ही, किंवा हे एक कोणती तरी याच्यातली घेऊन जायला लागेल. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता उन्हाळा चालू होऊन बरेच दिवस झालं, बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, पण काही कारणामुळे लवकर जाता नाही आलं. त्याच्यामुळं आता निघते. आता शाळा पण सुरू होतील, म्हटलं शाळा सुरू व्हायच्या अगोदर जाऊन येऊया आपण. तर चला, मी निघालेली आहे. तिकडे मला मेकअपचं सामान लागणार होतं, पण मी भरून ठेवलेलं डब्यामध्ये, असं व्यवस्थित असं घेऊन जाता येतं म्हणून. तर हे पण घेऊन जायचं आहे मला. अजून बरंचसं सामान बाकी आहे, बांगड्या वगैरे काढायचे आहेत, ते पण घेऊन जायचे आहेत. बघू, आता जेवण वगैरे झाल्यानंतर निवांत बॅग भरताना सगळं काढून घेईल, मग आवरायला सुरुवात करेल, बॅग भरायला सुरुवात करेल. माझ्या भावाचा छोटा मुलगा आहे, त्याला ना अशा ताटामध्ये कप्प्यांच्या जेवायला खूप आवडतं. त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही डीमार्टला गेलो होतो ना, तर मग तिथून घेऊन आले मी. मला म्हणजे हे ताट बघितलं की त्याचीच आठवण आली, मग लगेच घेतलं. खूप छान आहे, त्याला खूप आवडतं अशा ताटांमध्ये जेवायला. मी याचं स्टिकर पण काढलं नाही, काहीच नाही. नवीन आहे असं वाटलं तर पाहिजे ना देताना. त्याच्यामुळे मी म्हणजे काढलंच नाही, स्टिकर वगैरे काहीच नाही. धुवून ठेवलेलं आहे, मग ते काढेल त्याच्या घरी गेल्यानंतर. कसं आहे ताट? छान आहे ना? 2-2.5 वर्षाचा आहे. मग तशा मुलांना छान वाटतं अशा ताटांमध्ये जेवायला, आणि त्याला आवडतंच कप्प्यांच्या ताटांमध्ये जेवायला. त्याच्यामुळे मी घेऊन आले. मला खूप छान वाटलं तिथे डीमार्टला, मग मी लगेच घेऊन आले. मी काय करते, ज्यावेळेस लक्षात आल्या ना गोष्टी काय काय घेऊन जायच्यात, ते मी इथे लगेच आणून ठेवते. आता हे ताट पण म्हणजे घाईघाईमध्ये कधी कधी विसरून जातं ना काय काय वस्तू घेऊन जायच्या. मग ते बॅग जवळ आणून ठेवलं ना, मग लक्षात राहतं की आपल्याला काय काय भरायचं आहे बॅगमध्ये. ते मग मी प्रत्येक वेळा तसंच करते. जे जे लागतं आहे आपल्याला, जे जे घेऊन जायचं आहे, लक्षात आलं की मी लगेच आणून ठेवत असते. इथं सगळं आणून ठेवलेलं आहे. अजून काय काय बाकी आहे थोडंसं अजून, जे जसं जसं माझ्या आठवणीत लक्षात येईल तसं तसं मी घेऊन म्हणजे ठेवते इथं आणून. अजून हां, त्याला JCB पण खूप आवडते, JCB पण आणायला जायचं आहे. आता जेवण वगैरे झालं, सायंकाळी घेऊन येईल ते JCB जाऊन. JCB त्याला खूप म्हणजे खूप आवडते JCB. आणि खूप दिवस झाले ना माहेरी जाऊन, त्याच्यामुळे खूप छान वाटते. निघाल्यावर असं खूप आनंद होतो आहे मनाला. आणि दूर पण खूप आहे ना, त्याच्यामुळे नेहमी नेहमी जाणं होत नाही, येणं होत नाही. त्याच्यामुळे वर्षातून 1-2 वेळात, आणि अर्जंट काही काम असेल तरच मग जावं लागतं, नाही तर नाहीच. इथे मी लगेच चकल्या बनवायला सुरुवात केली. सकाळचा नाश्ता झाला, चहापाणी झालं, आणि लगेच सुरुवात केली, कारण दुपारून ना खूप गरम होतं, खूप म्हणजे खूप जास्ती गरम होतं. त्याच्यामुळे मी लवकरच सुरुवात केली चकल्या बनवण्यासाठी. कुकरला मैदा आणि डाळ लावून दिली. मैद्याच्या आणि थोडी मुगाची डाळ टाकते मी. खूप छान होतात अशा चकल्या, मला तर खूप जास्ती आवडतात. खायला पण एकदम खमंग लागतात. आपण ते डाळ वगैरे टाकून सगळं ते भाजणीचं पीठ तयार करून ते पण बनवताना त्याच्या पण छान लागतात. पण मला मैद्याच्या आणि मूग डाळीच्याच आवडतात. मी काय करते, कुकरला मैदा लावून घेते आणि थोडीशी डाळ पण टाकते, मूग डाळ. खूप छान होता बघा. अशा झालेल्या आहेत. एवढं पीठ बाकी आहे. मला वाटतं 1 किलोचं असेल हे. 1 किलोच्या जवळजवळ होतं, थोडंसं कमी होता मैदा 1 किलोला. तर बघा किती छान दिसत आहे. ते चकल्याच बाकी राहिल्या होत्या. अनारसे करून घेतले होते मी, कारण अनारशाला पण तेवढाच वेळ लागतो आणि चकलीला पण तेवढाच वेळ लागतो. दोन्ही कामं थोडे किचकटत आहेत. अनारसे अगोदर करून घेतले होते आणि मग नंतर चकली करायला सुरुवात केली होती. तर बघा असे झालेले आहेत अनारसे. कसे झाले मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि जमतात का मला ते पण सांगा. चकली पण इथे बनवून तयार झालेली आहे माझी. तुम्ही पण अशी मैदा आणि मूग डाळीची चकली करून बघा, खूप छान होते, खायला पण कुरकुरीत लागते. सकाळपासून तेच करत होते मी. थोड्याशा चकल्या बनवल्या, परत अनारसे बनवले घेऊन जाण्यासाठी. म्हटलं बाहेरून काय घेऊन जायच्या ऐवजी आपण घरीच बनवून घेऊन जाऊया. तिकडे आवडतं पण त्यांना, त्याच्यामुळे मी चकल्या बनवल्या. परत अनारसे बनवले थोडेसे. म्हटलं इथे काय ठेवू घरी आणि तिकडे काय घेऊन जाऊ. तर तेच करत होते. किती ऊन आहे, असल्या उन्हामध्ये थांबावं असं सुद्धा वाटत नाही गॅससमोर. मग काय निघालं ना JCB घेण्यासाठी. भाच्यानं सांगावं आणि आत्यानं नाही द्यावं असं होणारच नाही.
आणि त्या दिवशी आम्ही ना म्हणजे गावामध्ये गेलो होतो, खूप सारे खेळणे पाहिले, JCB पण पाहिली, पण तिथे काय आम्हाला आवडलीच नाही. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, आपल्या तिथे दुकान आहे जवळ, मग तिथूनच घेतली. जवळ जे दुकान होतं तिथूनच घेतली आणि छान भेटली, पण मला जशी पाहिजे होती तशी भेटली आणि त्याला जशी आवडते तशीच म्हणजे मी घेतली. त्याला दुसऱ्या खेळण्या एवढ्या जास्ती नाही आवडत, पण हे JCB वगैरे खूप आवडतं. मग एक JCB घेतली आणि एक हेलिकॉप्टर घेतलं. छान आहे ना? नाही ना? आणि मला मेहंदी पण काढायची होती, जायचं होतं म्हणून मला मेहंदी पण काढायची होती. खूप जास्ती मला मेहंदी आवडते हातावरती, नेहमी नेहमी लावावं असं वाटते. मग मुलगी बोलली मी काढून देते, मग तिने काढून दिली मला मेहंदी आणि ती नेहमी काढत असते माझ्या हातावरती मेहंदी आणि छान काढते ती. मग तिने काढून दिली. भरपूर उशीर झाला होता तरी पण काढून दिली तिने मेहंदी. आम्ही काय गच्चीवरतीच झोपतो वरती रात्रीचं. किती छान वाटतंय बघा, इतकं छान वाटतं ना, हवा पण लागते आणि गरम पण नाही होत, खूप छान वाटतं गच्चीवरती. आता बॅग भरायला घेते, रात्री जायचं आहे ना, मग दिवसभर बाकीचे अजून दुसरे कामं राहिलेले आवरायचं, घरातलं बाकीचं दुसरं आवरायचं, ते करता करता लगेच वेळ होऊन जातो. मग म्हटलं आता लगेच बॅग भरून घेऊ आणि मग बाकीचं राहिलेलं काम नंतर करता येईल, जाईपर्यंत कामच असतं. सकाळचं सगळं आवरून घेतलं, जेवण वगैरे झालं आणि मग लगेच बॅग भरायला घेतली मी. कसं थोडंसं आवरून ठेवलं म्हणजे जाता वेळेस काही नाही होत, त्याच्यामुळे थोडंसं घेतलं आवरायला लगेच. कारण एवढे कपडे होते की मला असं वाटत होतं त्याच्यात बसणारच नाही, म्हणून मी थोडं साड्या ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत होते की बाबा बसलं पाहिजे. एवढं घालणंही नाही होत साड्या, काहीच नाही, पण तरी पण घेऊन जायची हाऊस, नुसतंच घेऊन जायच्या साड्या, घेऊन जायच्या, एवढं घालणं नाही होत. आणि तिकडे गेल्यावर काय साड्या अंगाला लावच असं वाटत नाही, 2 गाऊन जरी असले तरी बस होऊन जातं. आणि बाहेर गेले की कसं निवांत असतं ना, काही झंझट नाही, टेन्शन नाही, फक्त खायचं आणि लोळायचं एवढंच असतं. थोडंफार काय वाटलं तर काम करायचं, नाही तर नाही, असं असतं. त्याच्यामुळे ना एवढे कपडे घेऊन जायचे, तेवढे कपडे घेऊन यायचे, लय वैताग घेऊन जातो. त्याच्यापेक्षा नाही घेऊन गेलेलं बरं वाटतं कधी कधी. मला वाटतं माझ्यासारखंच दुसऱ्या बायकांना पण वाटत असेल की 2 ड्रेस आणि 2 गाऊन बस झाले, काय निवांत राहायचं असतं तिकडे, कुठे एवढे कपडे घालायचे असतात असं कोणत्या लेडीजला वाटतं त्याने नक्कीच मला कमेंट करून सांगा. अजून एवढी बॅग भरायची बाकी होती, माझं डोकंच चालत नव्हतं आता एवढे कपडे कशात भरायचे, कसं घेऊन जायचं. आणि एकटीचे एवढे कपडे पण खूपच होत होते, म्हणून मी 2 साड्या कॅन्सल केल्या त्याच्यातल्या, की नको म्हटलं जाऊ द्या, काढूनच ठेवू, वापर होत नाही, काही नाही, वजं घेऊन जायचं आणि वजं घेऊन यायचं, त्याच्यापेक्षा त्या 2 साड्या काढून ठेवल्या मी. मग थोडीशी जागा झाली आणि मग भरली बॅग. तरी बसत नव्हती बघा, किती दाबून मी चेन लावते बॅगची, तरीसुद्धा बसत नव्हती, एवढे फुल झाली होती ती बॅग. तरी तसंच बसवली, कारण अशा बॅगांना एवढं काही होत नाही, फुल जरी भरली तरी बसू शकतात थोडेफार दाबून वगैरे कपडे. हे माझी पर्स, हे मेन सामान मेकअपचं, हे तर आपल्याला लागतं, कुठे गेलं तर हे सोबतच असतं माझ्या. हे असे बॉक्स बनवून घेतले, कारण एवढं दूर जायचं म्हटल्यानंतर बॅगमध्ये ते राहणार नाही, काही ना काही फुटून जाईल, खराब पण होतं ना असं. बॅग म्हणजे दुसऱ्या पिशवीत जरी ठेवलं तरी डबे वाकडे तिरपे झाले तरी काही नाही होत. त्याच्यामुळे मी असं पॅकिंग करूनच घेते सगळं. त्याच्यात बांगड्या आहेत, त्याच्यात परफ्यूम आहे, गॉगल आहे, परत त्याच्यात कानातले, गळ्यातलं, परत सनस्क्रीम आहे, लिपस्टिक आहे, परत तेच आहे कानातलं, गळ्यातलं, नाकातलं, त्याच्यात हार आहेत गळ्यातले, भरपूर काय पिना वगैरे सगळं लागतं ना. आपल्या सोबत असलं म्हणजे आपल्याला कधी पण तयार होता येतं लगेच, त्याच्यामुळे मी सगळं घेऊन जात असते. तिथे पण असतं, पण आपलं सगळं मॅचिंगचं असतं ना, त्याच्यामुळे सगळं म्हणजे आपल्या सोबतच ठेवते. तर आता हे याच्यासाठी मला दुसरी पिशवी शोधायला लागेल, कारण ट्रॅव्हल्समध्ये जास्त बॅगा पण अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे मला थोडं ॲडजस्ट करावं लागेल. बघते आता कसं होतं ते. फक्त अजून एकच पिशवी घ्यावी लागेल मला, नाहीतर 3-3, 4-4 बॅगा असं जास्त अलाउड पण नाही आहे. पर्स पण लागतेच, पर्समध्ये तर एवढं वजनाचं बसणार नाही सगळं. मला वाटतं ते अजून एक दुसरी पिशवी घ्यायची, त्याच्यातच ठेवावं लागेल सगळं. बघते जेवढं बसत तेवढं बसवता येईल, तेवढं बसवता येईल. आता फक्त एवढंच भरायचं बाकी आहे. हा डबा, याच्यामध्ये चकली आणि अनारसे घेतलेत. हा त्यांचाच डबा आहे, 2 डबे होते तसे त्यांनी, म्हणजे आम्ही एकदा गेलो होतो ना तेव्हा त्याच्यामध्ये अंडे दिले होते आणि ते एकदा घेऊन आले होते भाऊजाई आणि भाऊ.
नंतर याच्यामध्ये घेतलेले आहेत चकल्या आणि अनारसे. हे त्याचं जेवायचं ताट, हे त्याचे डिश आणि हे हेलिकॉप्टर. आता हे भरून ठेवते, एवढंच बाकी आहे भरायचं. हे ठेवली पिशवी भरून. आणि मेन म्हणजे हे सेल्फी स्टिक, हे तर लागणारीच वस्तू आहे मला, तर हे पण विसरली होती आणि लक्षात आलं म्हणून लगेच ठेवून देते. चला अजून काय काय म्हणजे लक्षात येईल तसं तसं मी भरून ठेवेल याच्यात. ती आता एक भरलेली बॅग आहे ते आणून ठेवायला लागेल इथे खाली. चला तर निघाले, माझं सगळं आवरून घेतलं. डबा घेतला मला जेवणासाठी गाडीमध्ये, कारण मी बाहेरचं नाही खात रात्रीचं, त्याच्यामुळे मी माझा डब्बाच घेऊन म्हणजे कुठेही जाताना सोबतच डबा वगैरे घेत असते. जास्त म्हणजे असं बाहेरचं प्रवासात नाही खाल्लं जात. मग देवाच्या पाया वगैरे पडले आणि मग नंतर आमच्या रायांना म्हटले चला की राया गावाला. ते गाणं नाही का, चला की राया गावाला, तसं. तर राया म्हणता नको तूच जा, मला नाही यायचं गावाला. मी म्हटलं ठीक आहे नका येऊ, जाऊ द्या. मग काय निघाले बॅग वगैरे भरून व्यवस्थित, सगळ्या बॅगा घेतल्या, पर्स घेतली. गावाकडचे ब्लॉग बघायला भेटते तुम्हाला, ठीक आहे. कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इथून पुढचे गावाकडचे ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का ते पण कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.